परिसरात श्री संत सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। सोलापूरमध्ये गाजावरती झालेल्या हल्ल्याविरोधात काढला मोर्चा। जालना जिल्ह्यातील वरुड गावात तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज, 48 लोकांवर गुन्हे दाखल। राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मिळाले 7 पदक, 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य अशी 7 पदकांची कमाई। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। वाशी तालुक्यामध्ये पोषण आहारातील बिस्किटांच्या सेवनामुळे या ठिकाणच्या 173 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून या प्रकरणी विद्यार्थ्यांना बिस्किट पुरवणाऱ्या स्थानिक विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे। तरी आता या सर्व प्रकरणी शाळा व्यवस्थापन कमिटीवर कारवाई करावी अशी मागणी पीडित विद्यार्थ्यांच्या सर्वच पालकांनी केली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 2013 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून यामध्ये वाघोल येथील ऋषिकेश शेजूळ हा देशातून दुसरा आलाय। संगणक अभियंता असलेल्या ऋषिकेश याने परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं असून ऋषिकेशच्या या यशासंदर्भात आमचे टाइम टीव्हीचे प्रतिनिधी दीपक नायक यांनी साधलेला हा संवाद पाहूयात। मागच्या 2 वर्षामध्ये जे अथक हार्डवर्क आणि प्रयत्न केलेत त्याचं मला वाटतंय की हे चीज आहे। माझ्या आईवडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या भावांनी जो सपोर्ट दिला, माझ्या मित्रांनी जो सपोर्ट दिला त्याचं मला हे आज मिळालेलं फळ आहे आणि त्यासाठी मी देवाचे आणि सर्वांचे हार्दिक आभारी आहे। सर, मी 2011 मध्ये BE कम्प्युटर म्हणून पासआउट झालो PICT कॉलेजमधनं आणि त्यानंतर मी फायनल इयरमध्ये असताना अनिकेत मांडवणे सरांचा मी स्पीच ऐकला जेव्हा ते भारतात 21वे आले। त्यानंतर मी ठरवलं की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार। त्यानंतर मी 2 वर्ष पूर्ण वेळ अभ्यास केला, पण मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये दोन्ही वेळेस मुख्य परीक्षेत अपयश आलं। मग मी ठरवलं की काहीतरी आता आपल्या हातामध्ये पाहिजे, म्हणून मी ही परीक्षा दिली। ह्या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात मी भारतामध्ये दुसरा आलो आणि आता असिस्टंट कमांडंट सारख्या एक चांगल्या पदी माझे रुजू होईल आणि त्याचबरोबर 1 वर्षभर जो मला जॉईनिंगचा वेळ मिळणार आहे, मी त्या वेळेत स्पर्धा परीक्षा आणि परत IAS साठी ट्राय करणार। मागील 15 दिवसांमध्ये इस्रायल देशाकडून गाजावरती होत असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आज सोलापूरमध्ये अल हक परिषदेने मोर्चा काढून या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त केला। इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करत आज सोलापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा सोलापूरच्या रस्त्यावरून सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेण्यात आला होता। दहशती हल्ल्याचा निषेध व्यक्त करणाऱ्या मोर्चामध्ये सोलापुरातील अनेक मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता। यामध्ये मुस्लिम पुरुष व महिलांनी देखील मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभाग घेतला व इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्याचा प्रकार हा अतिशय निंदनीय असल्याचं म्हटलं आहे। दहशतगर्द निर्माण किए फिलिस्तीन के ऊपर, गाजा के ऊपर, जो निष्पाप बच्चे, औरतें, बूढ़े और निष्पाप मुसलमान वहाँ पे मारे गए, एक मानुषी के नाते से कालिमा फंसने की बात है। और इसराइल जो है दहशतगर्द निर्माण कर रहा है, पिछले 50 सालों से फिलिस्तीन पे वो हमले करते आ रहा है। हर साल हर रमजान के वक्त ही वो फिलिस्तीन पे हमले करता है, गाजा पे हमले करता है। हमने आज कलेक्टर को निवेदन दिया है, इसलिए निवेदन दिया है कि मुख्यमंत्री, पंतप्रधान और राष्ट्रपति को जाके समझाएं कि सोलापुर वालों की तरफ से फिलिस्तीन और गाजा पे जो हमला हुआ, हम सब लोग उनके पीछे हैं। और पिछले ही संसद के अंदर कुछ हमारे संसद ने जो गाजा पे जो हमला हुआ उसका चर्चा के लिए बात की, तो उस वक्त सुषमा स्वराज ने चर्चा करने के लिए मना किया। मना इसलिए किया कि वो अभी बोले हमारे दोनों दोस्त हैं, वो दोनों हमारी मैत्री है, हम चर्चा नहीं करेंगे। हमारे देश ने इराक के साथ रहा, इराक को मदद किया, इसी तरह हमारा कहना है गाजा को भी मदद कीजिए। गाजा की भी दवाई, जो पैसे की हालत जो खराब हो चुकी है वहाँ पे हमारे देश मदद की, ऐसा हमने कलेक्टर को बताया है। और हम तमाम लोगों से इत्तला की जाती है कि हम रिक्वेस्ट करते हैं कि जो इसराइल से जो आने वाली चीज पेप्सी, स्प्राइट, कोको कोला, जॉनसन एंड जॉनसन, ऐसे और बहुत सारे चीज़ हम ना खरीद करें, ना हमारे बिजनेस में बेचे, ना हम कोई पिए। ऐसा मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ। आळे परिसरात
आज सकाळी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशा अभंगाच्या तालासुरात हरिनामाचा जयघोष करत माळी समाजाने श्री संत सावता महाराजांची पुण्यतिथी साजरी केली। दरम्यान या ठिकाणी संत सावता महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। आळे परिसरात आज या ठिकाणच्या नागरिकांनी श्री संत सावता महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली। दरम्यान यावेळी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगांच्या तालावर हरिनामाचा गजर केला। त्यासोबतच वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाबरोबर खो खो फुगडी अशा खेळांचा आनंदही लुटला। श्री सावता महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये यावेळी महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता। तसंच आळेफाटा श्री संत सावता महाराज मंदिरात भजन व महाप्रसादाचं आयोजन देखील केलं होतं। नागपूरमधील कोराडी रोड सेल्फियाबाद वॉर्ड नंबर 1B मधील नागरिक सध्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत। या ठिकाणच्या विविध समस्यांची अनेक वेळा नागरिकांनी अनेक नेते मंडळींना तक्रार देऊन देखील आजपर्यंत इथल्या कोणत्याही समस्येची इथे दखल घेण्यात आलेली नसल्याने या ठिकाणचे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत। यहाँ 20 सालों से रोड का हाल है, इसके संबंध में आपने पूरे कमेटी को लेके या फिर पूरे मोहल्ले वालों को लेकर किस किस के पास गए? जिसके पास में गए सुषमा स्वराज के पास में और तुम्हारे नितिन गडकरी के पास में और NIT में दिए और कारपोरेशन में दिए। कारपोरेशन में जब आपने दिया, NIT में दिया, इसके संबंध में आपको वहाँ से क्या आश्वासन मिला? उन्होंने आश्वासन दिया है कि हम बना देंगे, लेकिन अभी तक नहीं बनाया। अभी तक नहीं बनाया। आप बताएं। हम लोग यानी हर किसी के पास में गए, लेटर्स लेके सबको दिए, बोले कि हमारे को बस यही बोला जाता है क्या यानी तुम्हारा काम हो जाएगा करके बस ऐसी बात बोलते हैं और टाल देते हैं बस। ये कब तक आपको ऐसा झुला रहा है और किसके पास आपने लेटर दिया? मैंने एक क्या सुधाकर देशमुख के पास में भी दिए हम लोगों ने लेटर, और दूसरा जैतून पटेल के पास में भी दिए, और क्या बोलते हैं जमाल सिद्दीक को भी बताया हम लोगों ने। उनके द्वारा आपको क्या आश्वासन दिया गया? हम लोगों को भी ऐसा बोला गया कि यानी कि आपका यानी यहाँ पे डामरीकरण हो जाएगा। और दूसरी बात मैं NIT में भी गया तो नियाज अली सर ने भी मुझे बोले कि आपके इधर यहाँ का रोड हो जाएगा करके। और आणि यानंतर बातमी आहे जालना जिल्ह्याची। जालना जिल्ह्यातील वरुड गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तैलचित्र काढण्यास बौद्ध समाजाने विरोध केल्याच्या कारणावरून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून इथे पोलिसांमार्फत लाठीचार्ज करण्यात आला। जालना जिल्ह्यातील वरुड गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र गेल्या 25 वर्षांपासून लावण्यात आलं होतं। मात्र गावातील सरपंच यांनी त्यांच्या घरासमोर आंबेडकर यांचे तैलचित्र नसावे म्हणून तैलचित्र काढण्यासाठी ग्रामपंचायतला एक ठराव घ्यायला लावला आणि बुलडोझरने हे तैलचित्र काढून तोडून टाकण्यात आलं आणि म्हणूनच या कारणास्तव उपस्थित जमाव संतप्त झाला होता आणि तेव्हा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। यामध्ये बरेच जण जखमी झाले असून या गावाला समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अशांत वानखेडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वरुड गावाला भेट देऊन पीडितांची विचारपूस केली। पीरिपाचे जिल्हाध्यक्ष विजय गवई तसेच भारी बहुजन महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळचे, काँग्रेसचे नेते किशोर कदम यांनी देखील भेट देऊन गावात शांतता ठेवावी असं आवाहन केलंय। या सर्व प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी असा खुलासा केला आहे की गावातील शांतता भंग न व्हावी याकरता आम्ही संबंधित लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत आणि आमच्यावर कोणाचाही राजकीय दबाव नाही। सध्या गावात चोख असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून याबाबत जे दोषी आहेत अशाच लोकांवर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत। त्यामुळे स्थानिक लोकांनी जे आमच्यावर आरोप केले आहेत ते बुणबुणाचे असल्याचं स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष परदेशी यांनी केलं आहे। काल वरुड गावामध्ये जे जाफराबाद पोलिसांच्या अंडर येतं त्यामध्ये आंबेडकर यांचा तैलचित्र, झेंडा, शिवाजीचं झेंडा वगैरे, शिवाजी महाराज चौक असलेला झेंडा आणि अहिल्यादेवीचा झेंडा असं अतिक्रमण असल्यामुळं पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायत आणि व्हिडिओनी ते काढलेलं आहे। सदर ठिकाणी SDM वगैरे सर्व होते आणि त्यानंतर काढताना झालेल्या दगडफेकीनंतर त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर आतापर्यंत 19 लोक त्यामधून FIR नुसार ताब्यात घेतलेली आहे। कालपासून SDM साहेबांच्या आदेशानं 144 लावलेला हेतू हाच होता
की त्यानंतर दोन राज्यात भांडणं होऊ नये आणि लॉ अँड ऑर्डर होऊ नये, शांतता राहावी, हा त्यामध्ये हेतू होता. भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सध्या व्यतीत असल्याची भावना तिने सोशल वेबसाईट ट्विटर मार्फत सगळ्यांसमोर उघड केली आहे. आंध्र प्रदेश राज्य सरकारने जाहीर केलेला 50 लाख रुपयांचा पुरस्कार सायनाला अजूनही मिळाला नसल्याने आपण दुःखी झाल्याचं सायनाने म्हटलं आहे. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर सायनाला 50 लाख रुपयांचा पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला होता. भारताची फुलराणी म्हणून जिला संबोधलं जातं अशी भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सध्या जखमी असल्याच्या कारणामुळे ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होऊ शकली नाही. दरम्यान सायनाने नुकतीच सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे सगळ्यांसमोर तिची व्यथा उघड केली आहे. यासोबतच तिने तेलंगणा सरकारने टेनिसपटू सानिया मिर्झाची राज्याच्या ब्रँड अँबॅसेडरपदी केलेल्या नियुक्तीबाबत शुभेच्छा देखील दिल्या. स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. संचिता चानू आणि मीराबाई चानू या महिला वेटलिफ्टर्सनी सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई करून आता भारताचं पदकांचं खातं उघडलं असल्यामुळे भारतासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात चांगली झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात चांगली झाल्याने यापुढेही भारतीय खेळाडूंची अशाच प्रकारे कामगिरी सुरू राहिली तर यावेळी भारताच्या पदकांची संख्या वाढण्याची निश्चितच शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोव्याचे सहकार मंत्री आणि महाराष्ट्रवादी पक्षाचे आमदार दीपक ढवळीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला असून नरेंद्र मोदींना पाठिंबा आणि सहकार्य दिलं तर भारत हिंदू राष्ट्र होईल असं वक्तव्य ढवळीकर यांनी केलं होतं. यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होऊन 31 जुलैपर्यंत पीक विम्याचा हप्ता बँकेत भरावा असं आवाहन केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला व कृषी विभाग, बँक आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि या न्यूज बुलेटिन्समध्ये पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. आळे परिसरात श्री संत सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. सोलापूरमध्ये गाजावरती झालेल्या हल्ल्याविरोधात काढला मोर्चा. जालना जिल्ह्यातील वरुड गावात तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज, 48 लोकांवर गुन्हे दाखल. राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मिळाले 7 पदक, 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य अशी 7 पदकांची कमाई. आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.